आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अनिकेत कोथळे खून खटला, कामटे व साथीदारच मृत्यूला जबाबदार, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा प्रखर युक्तिवाद। सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज सांगली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाला। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच अनिकेतचा मृत्यू झाला असून या गुन्ह्यात सर्व आरोपी थेट जबाबदार आहेत, असा घणाघाती युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केला। न्यायाधीश SR पडवळ यांच्यासमोर सलग 110 मिनिटे चाललेल्या या युक्तिवादात ॲडव्होकेट निकम यांनी महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे मांडले। त्यांनी या खटल्याचे वर्गीकरण 3 भागात केले। गुन्ह्याचा तपास यंत्रणेने हा गुन्हा कसा उघडकीस आणला, आरोपींनी रचलेली पळून गेल्याची खोटी कथा आणि प्रत्यक्षदर्शी साथीदारावर टाकलेला दबाव, न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या अहवालानुसार सापडलेले अवशेष अनिकेतचेच असल्याचे सिद्ध होणे। ॲडव्होकेट निकम यांनी स्पष्ट केले की CIDने या प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास केला आहे। आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी रचलेला बनाव पुराव्यांच्या आधारे मोडीत काढण्यात आला आहे। दरम्यान या खटल्यातील आरोपी युवराज कामटेसह 5 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते। या प्रकरणाचा पुढील युक्तिवाद आगामी 2 दिवस सुरू राहणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे।